नमस्कार मंडळी, वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल. आज आहे रविवार 3 ऑगस्ट 2025 आणि मी चालले अतिशय सुंदर ठिकाणी, ते म्हणजे ठाणे येथील ओवाळे गावातील ओवाळेकर वाडी बटरफ्लाय गार्डन येथे. तुम्ही जर एक निसर्गप्रेमी असाल तर इथल्या निसर्गाचा आस्वाद घ्यायला आणि स्पेशली फुलपाखरांचं जीवन प्रत्यक्षात पाहायचं असेल तर नक्की इथे या. ठाणे स्टेशनहून बस डिरेक्ट ऑटोने तुम्ही इथे येऊ शकता. मोठ्यांसाठी एंट्री फी आहे 100 रुपीज, तर लहानग्यांसाठी आहे फक्त 50 रुपये. खूप सुंदर बटरफ्लायज पाहायचे असतील, त्यांच्या लाईफ स्टेजेसविषयी जाणून घ्यायचं असेल तर इथे नक्की विजिट द्या आणि बाकी ब्लॉग एन्जॉय करा. ह्या गार्डनचे मालक स्वतः एक निसर्गप्रेमी असून फुलपाखरांच्या जीवनाचा अभ्यास करणारे अभ्यासक आहेत. ते स्वतः पूर्ण माहिती छानपणे समजावतात. रविवारी किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी अंथरुणात लोळण्यापेक्षा आय विल सजेस्ट मस्त सकाळी फ्रेश व्हा, लवकर उठा, ट्रेन पकडा, गाडी पकडा, बस पकडा, वॉट एवर सूट्स यू, आणि थेट पोहोचा या बटरफ्लाय गार्डनमध्ये. और आपके लेफ्ट एंड राइट साइड जो ये प्लांट्स है उसका नेम है लिहा इंडिका. लिहा बग बीटल्स रहते हैं, उसको आदत रहते हैं, कुछ तो पत्ते को कट करके ये लेके जाता है. देखो ऐसा बहुत से बग बीटल्स रहता है. देखो उस टाइम कारपेंटर भी बटरफ्लाईज आपके उसको पोलन स्प्रेड करते हैं. नाहीतर बटरफ्लायची अंडी वगैरे असतात ती आपल्याला दिसली असते, पानाच्या खाली असतात ती. जेव्हा बटरफ्लाय येतं आणि एगलिंग करतं ना तेव्हा आपल्याला पटकन दिसतं. ह्याच्यावर जेव्हा कॅटरपिलर्स असतात बटरफ्लायचे, त्या पक्षी येऊन खातात. आपल्याला वाटतं पानाच्या खाली एक बर्ड्स काय करतात, तर ते बर्ड्स पानाच्या खाली कॅटरपिलर बग बीटल्स असतात ते पकडतात आणि खातात. कॉमन रोज, समज इज द रेड, तर कॉमन रोज बोलतात त्याला. पॅन्सी बटरफ्लाय, लेमन पॅन्सी. हे देखो ये ब्लैक है, वो कारपेंटर बीज है. पोलन फुलपाखरांना आकर्षित करण्याच्या पद्धती, त्यांना आवडणारी झुडपं, फुलं आणि बरेच झाडं येथे लावण्यात आलेली आहेत. फुलपाखरांच्या विविध लाईफ स्टेजेस सच ॲज प्युपा, कॅटरपिलर यांचा सखोल अभ्यास इथे होतो. इथे अनेक फुलपाखरांना निसर्गतः निर्माण करण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती इथल्या मालकांनी केलेली आहे. अनेक फोटोग्राफर्स, निसर्गप्रेमी येऊन इथे सूक्ष्म निरीक्षण करतात आणि आज मीही त्याचा भाग झाले होते. इंशार है, पूरा ग्रीन लव को फीडिंग कर रहा है. बाद में जैसे बड़े हो गए वैसा वो स्प्रेड हो जाता है और वो पत्ते खाने चालू हो जाते हैं. या तो वाइल्ड बनाना, एक सब्जी बनाते हैं. ये अभी सीड्स है ना, ये इधर गिर गया है, ये देखो ये सीड्स है, वो गिर गया है और उससे पौधा ग्रो हो रहा है. रिप्लांटेशन, ये सीड्स कलेक्ट करके बहुत से लोग जिधर नदी नाले पानी लेके जाते हैं मट्टी हिल के ऊपर, तो श्रावण महीना चल रहा है ना, तो मोस्टली आप देखेंगे ये प्लांट्स के पत्ते के ऊपर हम लोग फीडिंग करते हैं. फास्टिंग करते हैं तो फास्टिंग है. ये बुद्ध बेली बाम्बू है, उधर गोल्डन बाम्बू है और उधर मानवेल बाम्बू है. ये नारियल के झाड़ पे बॉम्बे में
काळी मिरी बोलतात ना, काळी मिरी. ही काली मिरी है। ये देखो, आप देखेंगे, ये देखो पत्ते के अंदर है। और ये सब पॉटी है उसका, ग्रीन अल्कोहल खा रहा है। आप देखेंगे, ये देखो इधर से होल किया है और इधर से आहे ना आपल्याकडे। ये होता है ब्रायोफिलम। हनी बीज है, देखो फ्लावरिंग पोलन स्प्रेड करने का काम कर रहा है। ग्लासी टाइगर है, स्कीपर बटरफ्लाइज है, ये सब ग्रासेस है। ये भी दिस इज द मॉथ प्यूपा। ओके. जब कैटरपिलर स्टेज में रहते हैं ना, तो वो इधर फीडिंग करते हैं। देखो इधर बहुत सारे प्यूपाज हैं। स्नेक्स रहते हैं, स्नेक्स कभी रहते हैं, देखो निकल जाओ। तो वैसे इधर भी जब ये होता है स्नेक्स आएगा तो उसको पहले लेटर ऑन आय रिअलाइज दॅट टुडे इज फ्रेंडशिप डे. आणि निसर्गापेक्षा चांगला मित्र आणखी कोण. त्यामुळे इट फेल्ट लाईक दॅट आय सेलिब्रेटेड माय फ्रेंडशिप डे विथ दिस नेचर. सो हॅपी फ्रेंडशिप डे. तर त्याच्यासाठी मी काय करतो, त्याची होस्ट प्लांट आहे, त्याचे सीड्स कलेक्ट करतो आणि त्या सीड्स पासून अशी बॉटल्समध्ये किंवा घमेल्यामध्ये वगैरे पिशव्यांमध्ये रोपं तयार करतो आणि त्याचं रिप्लांटेशन करतो. ओके. आणि जेव्हा प्लांट्स मल्टिप्लाय होतात तेव्हा ते त्याचे नेक्स्ट जनरेशन इकडे ब्रीड होत राहतात आणि मग ते परत ट्रॅव्हलिंग त्यांच्या मूळ जागी जातात. तेव्हा ते त्यांची लास्ट पिढीला घेऊन जातात अच्छा. आणि त्या मूळ ठिकाणी जातात. ओके. आणि मग परत ते नेक्स्ट इयर जेव्हा होतं तेव्हा ते परत. त्यांच्या काही नंतरच्या पिढ्या इकडे ट्रॅव्हलिंग करून येतात. अच्छा. ओ वाव. हे कॅटर पिलर्स आहेत ते बॉम्बॅक्स काटेसावरच्या प्लांट्सवर फीडिंग करतात. मोठे पक्षी त्यांची घरटी तोडतात, हां बरोबर. तर ते तोडतात तर त्यांना इमिजिएटली अंडी टाकायची असेल हां. तर मग तेव्हा त्याचा यूज करतात दुसऱ्या घरट्यांचा अच्छा. फसवण्यासाठी. दुसऱ्या पक्ष्यांना फसवण्यासाठी ते लोक हे स्टिचेस टाकलेत. तुम्ही बघाल ना निरखून, हे ओ बाईकडे वाव. ती हुशार असतात ते. हे स्टिचेस टाकलेले आहेत आणि मध्ये कॉटन घेऊन जातात तिकडून आणि त्या कॉटनवर ते त्यांची अंडी टाकतात. हे कोणत्या पक्षाचं आहे? टेलर बर्ड. टेलर बर्ड. अच्छा. क्या बात आहे. कृष्णकमळ किंवा सोनटक्का किंवा हळदवर्गीय. तर बटरफ्लाय तुमच्या त्या ज्या एरियात तुम्ही राहत असाल ना त्या एरियात ती बटरफ्लाय येतात आणि ते अट्रॅक्ट करतात. आता लहान मुलं असतात त्यांना हे कॅचमी नॉट प्लांट्स आवडतात. हो. तर हिची छोटी छोटी रोपं आम्ही बिया वगैरे काढून ह्याच्यात लावून ठेवतो छान. आणि अशी
बॉटल कट करायच्या नंतर जानेवारी मार्च एप्रिलला सगळी पानगळ होईल बरीचशी. कोणत्या प्राइस आहेत ह्या, वेगळ्या आहेत का काही? हां, ह्या प्लाईज आहे ना मडचं पॉट करतात आणि त्याच्यामध्ये त्यांचे अळ्या सोडतात. अच्छा. आणि दुसऱ्या कॅटरपिलर्सला पंक्चर करून आणून ठेवतात. जेव्हा ते त्यांचे लार्वाज निघतात पोमधून तेव्हा त्यांना फिडिंग करायला यूज होतं. कुठं आहे? अच्छा इकडे खाली आहे. हा हे छान आहे. वाव. मस्त गेलं बघ सगळे बघ. मला बघ. आपल्या दोघींचं मी सोडते हा.
आणि हा सुंदर निसर्गरम्य व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.